नमस्कार 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 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. मुंबई महानगर क्षेत्रात केबल कार प्रकल्प राबवण्यासाठी नितीन गडकरींची तत्वतः मान्यता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती. MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांच्या उपस्थितीत MMRDAच्या सर्व प्रकल्पांचा घेतला आढावा. HMPV या विषाणूबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, ठाणे महानगरपालिकेचं आवाहन. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष वॉर्ड केले तयार. आम्हाला फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. सध्या चीनमध्ये HMPV साथीचा मोठा उद्रेक झाल्याच्या बातम्या सर्वत्र येत आहेत. भारतात देखील काही रुग्ण आढळले आहेत. मात्र त्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये. हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. तो श्वसन मार्गाच्या वरच्या भागातील सर्दीसारख्या संसर्गाला कारणीभूत होऊ शकतो. हा एक हंगामी आजार असून तो सामान्यतः फ्लूप्रमाणे हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. या व्हायरसच्या अनुषंगानं ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले. खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांना श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचं पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा इथं 15 कॉट्सचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलाय. सर्दी, खोकला, ताप असला तर डॉक्टरकडे जावं. खोकला किंवा शिंका येत असतील तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाकून घ्यावं. साबण आणि पाणी किंवा सॅनिटायझरनं हात वारंवार धुवावेत. ताप, खोकला, शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहावं. भरपूर पाणी प्यावं आणि पौष्टिक अन्न खावं. हस्तांदोलन करणं मात्र टाळावं. आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळावा. नागरिकांनी या सर्व सूचनांचं पालन करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि परिसरातील वाहतुकीच्या स्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी MMRDA मार्फत रस्ते विकासाची विविध कामं सुरू आहेत. या कामांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनातील अडचणी, पर्यावरण मान्यता, वृक्षांशी निगडीत विषय इत्यादी गोष्टींबाबत ठाणे महानगरपालिका पूर्णपणे सकारात्मक आहे. हे विषय तातडीनं मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलंय. MMRDA मार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि परिसरात सुरू असलेल्या वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह महानगरपालिका, MMRDA, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग इत्यादींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. घोडबंदर रस्ता आणि सेवा रस्ता याचं एकत्रीकरण, आनंदनगर ते साकेत उन्नत रस्ता, बाळकुम ते गायमुख किनारी रस्ता, गायमुख ते पायेगाव खाडीपूल, कासारवडवली ते खारबाव खाडीपूल, कोलशेत ते काल्हेर खाडीपूल, ठाणे बोरिवली भुयारी मार्ग या वाहतूक सुधारणा प्रकल्पांचा यावेळी आढावा या बैठकीत घेण्यात आला.
ठाणे महानगरपालिकेशी निगडित भूसंपादन, पर्यावरणाची परवानगी, वृक्षारोपण, जलमल वाहिल्यांचं स्थलांतरण यावर या बैठकीत चर्चा झाली. घोडबंदर रोड आणि सेवा रस्ता एकत्रीकरण करण्याच्या प्रकल्पात महावितरणच्या वीज वाहिन्यांचं स्थलांतरण हे मोठंच आव्हानात्मक काम आहे. या वाहिन्यांच्या स्थलांतरणासाठी महावितरण, MMRDA आणि ठाणे महापालिका यांनी पुढील 8 दिवसात एकत्रित सर्वेक्षण करावं, तसंच या स्थलांतरणाचा आराखडा तयार करावा असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. ठाणे बोरिवली भुयारी मार्गाच्या कामासाठी दररोज 8 लाख लिटर पाण्याची आवश्यकता भासणार असून ठाणे महानगरपालिकेच्या मल जल शुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेलं पाणी या प्रकल्पासाठी देण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसेच अमृत जल योजनेअंतर्गत 1500 MM आकाराच्या जलवाहिनीचा मार्ग स्थलांतराबाबत देखील आजच्या बैठकीत निर्देश देण्यात आले. सध्या चीनमध्ये MHPV ह्युमन मेटान्यूमो व्हायरस या साथीचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. भारतात देखील काही रुग्ण आढळले आहेत. मात्र त्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये. हा एक सामान्य विषाणू आहे. श्वसन विषाणू श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गाला कारणीभूत ठरतो. हा एक हंगामी रोग असून तो सामान्यतः फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून या विषाणूबाबत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचं विश्लेषण देखील केलंय. त्यानुसार 2023च्या तुलनेत डिसेंबर 2024मध्ये या आजाराच्या रुग्णात कोणतीही वाढ झालेली नाही. तरी देखील खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचं पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा इथं 35 कॉट्सचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये भविष्यात रोप वेच्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबवायला केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली असून लवकरच या प्रकल्पाचं सर्वेक्षण करून विकास आराखडा म्हणजेच DPR तयार करण्यात येईल. तसे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव B. उमाशंकर यांना दिले आहेत. अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या परिवहन मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीदरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्री गडकरी यांची विशेष भेट घेऊन मुंबई महानगर क्षेत्रामध्ये केबल कार प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकारद्वारे पर्वतमाला परियोजना अंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजेच PPP किंवा केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त आर्थिक भागीदारीचे रोप वे विकसित करण्याच्या प्रकल्पाचं सादरीकरण केलं. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईच्या एकूणच वाहतुकी संदर्भात प्रकल्प अहवाल सादर करताना विमानतळापासून उपनगरांमध्ये कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा अशा पद्धतीची एकत्रित वाहतूक व्यवस्था विकसित करण्याच्या प्रकल्पाचं देखील सर्वेक्षण करावं अशी सूचना मांडली. याला परिवहन मंत्री सरनाईक यांनी वेगवेगळ्या उपनगरांमधून कमीत कमी वेळात मुंबई विमानतळाला कसं पोहोचता येईल असा एकत्रित वाहतूक आराखडा लवकरच तयार केला जाईल असं आश्वासन दिलं. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीनं या प्रकल्पाचं महत्त्व अतिशय अनन्यसाधारण आहे. पालघरपासून रायगड जिल्ह्यातील उरण पेणपर्यंत पसरलेल्या एकूण क्षेत्रामध्ये नागरीकरणाचा वेग वाढतोय. रस्ते वाहतूक, रेल्वे, मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवेवर दिवसेदिवस पडणारा ताण लक्षात घेता भविष्यात केबल कार सारखी हवाई सेवा विकसित होणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकल्पाचं सर्वेक्षण करून विकास आराखडा म्हणजे DPR लवकरात लवकर तयार करणं गरजेचं असून त्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी विशेष परवानगी देणं आवश्यक आहे. या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री गडकरी यांना या प्रकल्पाचं सादरीकरण करून मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीनं या प्रकल्पाचं महत्त्व विशद केलं. या प्रकल्पाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आणि विद्युत क्षेत्रातील इतर कामगार संघटनांनी वागळी स्टेट ठाणे इथं प्रीपेड स्मार्ट कार योजनेचा जाहीर निषेध केलाय. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात 3 जुलै 2024 रोजी अशी ग्वाही दिली होती की सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर्स लावण्यात येणार नाहीत. पण तरी देखील ठाण्यात आणि महाराष्ट्रात इतरत्र खाजगी कंपन्या स्मार्ट मीटर लावत आहेत. ही मनमानी आम्हाला मान्य नाही. प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे हजारो कायम आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीला धोका आहे. त्याचबरोबर सामान्य वीज उपभोक्त्यांना प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे खूपच नुकसान सोसावं लागेल. गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटरला कर्मचारी आणि वीज उपभोक्त्यांकडून कडाडून विरोध होतोय. आम्ही देखील कामगार विरोधी आणि लोकविरोधी प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेला विरोध जाहीर करत असल्याचं कामगार नेते निलेश्वर बनसोडे यांनी सांगितलं. यावेळी कामगार नेते राजन राजे, राष्ट्रवादी ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, आपचे राजेश वालुचा व इतर लोकप्रतिनिधी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यभरात 2 जानेवारी ते 8 जानेवारीपर्यंत पोलिसांकडून रेझिंग डे निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आज रेझिंग डेच्या निमित्तानं डोंबिवली मानपाडा पोलिसांच्या वतीनं विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील शस्त्रांची माहिती देण्यात आली. पोलीस ठाण्याचं कामकाज, रेझिंग डेबद्दल माहिती, सोशल मीडिया, सायबर गुन्हेगारी, महिला विषयक कायद्यांची माहिती देत तसंच जनजागृती देखील करण्यात आली. डोंबिवलीजवळील गार्डियन इंटरनॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. गुजरातमधून येऊन ठाणे आणि पालघर जिल्ह्यात चेन स्नॅचिंग करणाऱ्या एका टोळीतील 2 चोरट्यांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली आहे. या टोळीच्या इतर 2 चोरांचा पोलीस शोध घेत असून कन्नूभाई सोलंकी आणि शरीफ खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. जिग्नेश घारसी आणि जसवंत मीना या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. काही दिवसापूर्वी कल्याण पश्चिमकडील पूर्णिमा चौक परिसरात रस्त्यावर आपल्या मुलांसोबत जात असताना एका महिलेची चेन स्नॅचिंग करून चोरटे पसार झाल्याची घटना CCTVमध्ये कैद झाली होती. या CCTVच्या साहाय्यानं कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 21 डिसेंबरला रात्री 9:15 वाजता शहापूर बाजारपेठेतील महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या दिनेश कुमार चौधरीवर 2 अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. यात त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत त्यांच्या हातातील बॅग घेऊन पसार झालेल्या आरोपींपैकी 2 आरोपींना उत्तर प्रदेशातील कौसंबी जिल्ह्यातून अटक करण्यात आली. दिनेश कुमार चौधरी दुकानातून घरी जाण्यासाठी निघाला असता मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी दिनेश कुमार यांच्यावर गोळीबार करून त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर दुसऱ्या दिवशी दिनेश कुमार यांचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध म्हणून शहापूर शहरातील व्यापाऱ्यांनी शहापूर शहर बंद करून पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला होता. यानंतर शहापूर पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्वरित तपास करून आरोपीच्या शोधात थेट उत्तर प्रदेश गाठलं. उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील मंझनपूर तालुक्यातून उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीनं या घटनेतील 2 आरोपी उर्फ सोनू बलराम मिश्रा आणि तौसीफ आलम खान कबरुद्दीन सिद्दीक यांना अटक करण्यात आली. या दोन्ही आरोपींना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या घटनेमध्ये अजून आरोपी निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. या आरोपीवर इतर काही गुन्हे दाखल आहेत का, पुढील तपास शहापूर पोलीस करतायत. विधानसभेला आम्ही एकटे लढलो
तीन पक्ष एकत्रितरित्या आमच्या विरोधात लढले. 30, 40, 70 हजार मतदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभेला झालंय. हे झालेलं मतदान आमच्या एकट्याच आहे. 3 पक्षांचं मिळून झालेलं नाही. प्रभागात आणि वॉर्डात आमची जी काही ताकद आहे ती दिसून आली आहे. महानगरपालिका निवडणुकीला कसं सामोरं जायचं याचा कानमंत्र राज ठाकरे देतील. मनसे आणि भाजपा युती झाली तर आम्ही त्याचं स्वागतच करू. मागच्या निवडणुकीतच आमची युती होईल असं वाटत होतं, पण काही कारणास्तव ते झालं नाही. भविष्यात आम्ही एकत्र आलो तर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षालाच होणार आहे. विधानसभेत अनेक ठिकाणी पाहिलं तर आम्ही एकटे लढल्याचा फायदा भाजप आणि शिवसेनेला सुद्धा झाला आहे. HMPVच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पूर्वतयारी करण्यात आली. भिवंडी शहरात अद्यापही HMPVचा कोणताही रुग्ण आढळला नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. हॉस्पिटलमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात असून औषधांचा साठा देखील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आलाय. दरम्यान हा आजार घातक नसून त्याविषयी घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. सकस आहार घ्यावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. सर्दी, पडसं, खोकला खूप दिवस असल्यास रुग्णालयाशी त्वरित संपर्क साधावा असं आवाहन भिवंडी उपजिल्हा वैद्यकीय अधिकारी माधवी पंदारे यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुंबई महानगर क्षेत्रात केबल कार प्रकल्प राबवण्यासाठी नितीन गडकरींची तत्वतः मान्यता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती. MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांच्या उपस्थितीत MMRDAच्या सर्व प्रकल्पांचा घेतला आढावा. HMPV या विषाणूबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, ठाणे महानगरपालिकेचं आवाहन. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष वॉर्ड केले तयार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.